भाजपचे नेते आशिष शेलार सर भराडे आईच्या देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत स्वतः आशिष शेलार सर आहेत. सर, दर्शन घेतलेलं आहे, लोकसभा निवडणुका तोंडावरती आहेत, काय मागणं मागितलं आईकडे? आईकडे आल्यावर केवळ शुद्ध श्रद्धा आणि देवासमोर नतमस्तक देवीसमोर होण्याचा भाव असतो. राजकीय जोडे बाजूला आणि बाहेर काढून आम्ही येतो, पण इथे आलो आहोत तर देशाचं, राज्याचं, मुंबईचं भलं व्हावं ही भावना तर आहेच. एक विकसित भारत, आपला भारत विकसित झाला पाहिजे हे स्वप्न घेऊन शेकडो करोडो भारतीय आज वाट पाहत आहेत. 2047 पर्यंत हे विकसित भारताचं स्वप्न त्या ठिकाणी माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात पूर्ण हो, एवढी मनोकामना मनात घेऊन मी या ठिकाणी आलोय. सगळ्यात लक्ष लागले ते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडे आणि भाजप याच्यावरती दावा करता आहे. काय सांगाल या संदर्भामध्ये? भाजपचा दावा कायम असणार आहे का? दावा आमचा आहे, विजय आमचाच होणार, तो महायुतीचा असेल. पराभव विनायक राऊतांचा 100% होईल. काय सांगाल? इंडिया आघाडी सुद्धा या ठिकाणी दावा करते आहे की आम्ही जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रामध्ये जिंकू लोकसभेच्या. संजय राऊत पण त्या दृष्टीने म्हणालेत की आमचा विजय नक्की असेल. स्वप्न बघायला जीएसटी तर लागत नाही आणि संजय राऊत यांनी आयुष्यात एक निवडणुकी लढलेली नाही, त्यामुळे बोल घेवड्याच्या नादी लागणं बरं नव्हे असं रामदास स्वामींनी सांगितलं. आशिष शेलार सर, कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.